हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन. माझ्या कांचन स्टिचिंग या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथं प्लाझोची कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. मी यासाठी ना 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. मी साडीचा कपडा घेतलेला आहे. अशा प्रकारे 4 फोल्ड करून घेतलेला आहे. फुल साईड माझ्या बाजूला आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूला आहे. आता मी बेल्टसाठी ना वरती 2-2.5 इंचावरती ह्या मार्क करून घेणार आहे. अशा आपल्याला बेल्ट म्हणजे इलास्टिक लावल्यानंतर आपला हे कपडा आतमध्ये दुमडला जाईल. त्यासाठी मी 2-2.5 इंच घेतलेला आहे. आणि बेल्टचा म्हणजे 2-2.5 इंच सोडून बेल्टचा कपडा सोडून मी प्लाझोची उंची घेतलेली आहे. प्लाझोची उंची ही मी 38 घेतलेली आहे. 38 अशा प्रकारे आपण प्लाझोची उंची आणि कपडा घेणार आहोत. आता इथं मी 40च्या मापाची प्लाझो बनवणार आहे. आता 40च्या मापाची प्लाझो बनवायची असल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला 3.5 इंच ॲड करावं लागतं. म्हणजे 40चा चौथा भाग घ्यायचा आहे. 40चा चौथा भाग किती येतो? 10. 10मध्ये आपल्याला 3.5 इंच ॲड करायचं आहे. 3.5 इंच ॲड केल्यानंतर किती होतं? तर 13.5 इंच होतं. मग अशा प्रकारे आपल्याला 13.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे आता कसं इथं आपण बेल्टच्या साईडला 13.5 इंच ॲड करायचं आहे. बघा मी कशा प्रकारे 3-3.5 इंच ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला माप टाकायचं आहे. कमरेचं माप टाकायचं आहे 13.5 इंच. अशा प्रकारे इथं मी मार्क करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला असं आसन पण घ्यायचं आहे. आसन पण मी 13.5 इंचावरतीच मार्क करून घेतलेलं आहे. आता तिथं पण आपल्याला 13.5 इंचावरतीच मार्किंग करायची आहे. आणि पुढं 2-2.5 इंच सोडायचे आहे. अशा प्रकारे बॉक्स करून घेऊन पुढं आपल्याला 2 इंच सोडायचं आहे. 2 इंच सोडल्यानंतर तिथून आपल्याला आसनचा कर्व येऊन जातो. अशा प्रकारे 2-2.5 इंच मी सोडलेला आहे. तुम्ही 2 इंच सोडायचं, शक्यतो 2.5 नाही, 2 इंच सोडायचं आहे. आता आपल्याला पायाची मोरी घ्यायची आहे. मोरी म्हणजेच बॉटम पार्ट घ्यायचा आहे. बॉटम ही मी 10चं घेतलेलं आहे. 10 इंचावरती असं मार्क करून घेऊन 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 घ्यायचं. मी 1 इंच घेतलेलं आहे. अशा प्रकारे 1 इंच घेऊन आणि अशा प्रकारे टेप ठेवून आपल्याला प्लाझोची मार्किंग करायची आहे. एकदम मस्त अशी सावकाश अशी कर्वमध्ये थोडीशीच कर्व असावी अशा प्रकारे ही मार्किंग करायची आहे. झाली बघा आपले प्लाझोची मार्किंग झालेली आहे. आणि आता अशा प्रकारे एकदम मस्त अशी मार्किंग करून घ्यायची आणि तिथं असं आसनचा आपल्याला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे मी आसनचा शेप राऊंड सर्कलमध्ये देत आहे. अशा प्रकारे आसनचा शेप झाल्यानंतर आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग झाल्यानंतर प्लाझो कशी शिवायची ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अशा प्रकारे या तुम्हाला आज मी 40 साईज सगळ्यात मोठी म्हणजे 40 साईजची प्लाझोची कटिंग कशी करायची ते तुम्हाला आज मी इथं दाखवलेलं आहे. अशा प्रकारे मी एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला अशा प्लाझोची कटिंग करून सांगितलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. समजलं नसेल तर कमेंट करा. मी परत एकदा अजून अशाच प्लाझोची कटिंग तुम्हाला देत जाईन आणि स्टिचिंग पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिचिंग पण दाखवणार आहे. अशा प्रकारे एकदम सावकाश पद्धतीने कट करून घ्यायचा आणि आपल्याला प्लाझो एकदम सोपा आहे. असे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर तुम्हाला सहज कटिंग करता येऊन जाईल. अशा प्रकारे मी ही प्लाझोची कटिंग दाखवलेली आहे. मी या साडीच्या कपड्याची प्लाझो बनवत आहे. अशा प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन ड्रेस, ब्लाऊज, डिझाईन, अजून 1 पीस असे मी भरपूर प्रकारचे ड्रेस वगैरे बनवते. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. चॅनल